ही जी कमरेची गादी आहे ती कमरेची गादी जेव्हा सरकते आणि जेव्हा त्याच्यामुळे नसांवर दाब पडतो त्याला आम्ही म्हणतो स्लिप डिस्क. आणि हे स्लिप डिस्कमुळे आपली मानेची किंवा कमरेची नस दाबली जाते आणि त्यामुळे आपल्याला हाताला किंवा पायाला वेदना होतात. तर ह्याला आपण म्हणतो स्लिप डिस्क. आता हे स्लिप डिस्क जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे स्पाईनमध्ये फार कॉमन आजार आहे. ऑलमोस्ट 80% रुग्णांना हा आजार असतो. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की ज्यांना पण हा स्लिप डिस्क असतो त्यांना सर्जरीची गरज पडते. आता ह्याला आम्ही 4 टप्प्यामध्ये ग्रेडिंग केलेली आहे, 1, 2, 3, 4. ज्यांना 4 टप्प्याची ग्रेडिंगमध्ये सिव्हिअरिटी असते, म्हणजे ज्यांना खूप सिव्हिअर स्लिप डिस्क असते, फक्त त्यांना सर्जरीची गरज पडते. पण बाकीचे उरलेले जे 3 टप्प्याचे जे पेशंट असतात त्यांना सर्जरीची गरज पडत नाही. ते मोस्टली एक्सरसाइजेस, फिजिओथेरपी, गोळ्यांनी आणि काहीच डूज अँड डोंट्सनी ते बरे होऊन जातात. सो पहिल्या टप्प्याच्या जे पेशंट असतात त्यांना फिजिओथेरपीनी कवर होऊन जातात. दुसरे टप्प्याचे जे पेशंट असतात त्यांना 25 ते 50% गादीमुळे नस दाबली जाते. त्यांना पण आम्ही फिजिओथेरपीनी कवर करायचा प्रयत्न करतो. समजा त्याच्यानी त्यांचा त्रास कमी नाही झाला तर मग असे टाईपचे पेशंट्समध्ये आम्ही एक टाईपच्या इंजेक्शन देतो, ज्याला आम्ही म्हणतो ट्रान्सफोरामिनल रूट ब्लॉक इंजेक्शन. तर मोस्टली 80% पेशंट्स हा इंजेक्शननी कवर होऊन जातात. आणि बाकी तिसऱ्या टप्प्याचे जे पेशंट असतात ज्याच्यामध्ये 50 ते 75% नसांवरती दाब पडलेला असतो, त्याच्यामध्ये आम्ही ह्या इंजेक्शनचा उपयोग करतो आणि ह्या इंजेक्शननी बऱ्यापैकी पेशंट्सचे सिम्पटम्स कमी होऊन जातात. सो स्लिप डिस्क जर MRIमध्ये तुम्हाला स्लिप डिस्क दिसली आहे किंवा कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला स्लिप डिस्क असा म्हणून डायग्नोज केला आहे, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 80% चान्सेस आहे की तुम्हाला ऑपरेशनची गरज पडणार नाही आहे. विदाऊट ऑपरेशन तुम्ही ठीक होऊ शकतात. धन्यवाद.